Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझा क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिळकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. राणी चेन्नम्मा मिनी प्राणी संग्रहालयात झालेल्या काळविटांच्या मृत्यू प्रकरणानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. काही खेड्यांमध्ये अपप्रचार सुरू झाला होता की या मृत्यूमुळे संसर्ग पसरून गावातील जनावरांचा मृत्यू होत आहे. यावर पशुपालन आणि पशुवैद्यकीय सेवा खात्याचे डेप्युटी डायरेक्टर आणि बेळगाव तालुक्याचे सहाय्यक पशुसंवर्धन निर्देशक आनंद पाटील यांनी स्पष्ट केले की ही बातमी संपूर्ण खोटी आहे आणि ती फक्त अफवा आहे. काळविटांच्या मृत्यूमागील कारण HS हा बॅक्टेरियल संसर्ग आहे आणि परिसरातील अन्य जनावरांना याचा संसर्ग झाल्याचं कोणतेही वैज्ञानिक अथवा वैद्यकीय पुरावे नाहीत. त्यांनी नागरिकांना अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले. नॅशनल इन्स्टिट्यूटच्या सतर्क मेसेजनुसार जिल्ह्यात नियोजनरित्या लसीकरण मोहीम चालू असून नोव्हेंबरमध्ये लाळ्या, खुरकत आणि लंपी स्किन या रोगांसाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण केलं जात आहे. जिल्ह्यातील 11,47,350 जनावरांना लसीकरणाचं लक्ष्य असून आतापर्यंत जवळपास 9,70,500 जनावरांना मोफत लसीकरण दिलं गेलं असून उरलेले काम येत्या 4-5 दिवसात पूर्ण करण्याचे नियोजन आहे असे त्यांनी नमूद केले आहे. शहरातील 3ऱ्या रेल्वे गेट परिसरात असलेल्या उड्डाणपूल नजीकच्या डीमार्ट ते उद्यमबाग दरम्यान रस्ता दुरुस्तीचं काम सुरू असल्यामुळे वाहतूक फक्त एकेरी मार्गाने सुरू आहे. त्यामुळे आज शुक्रवारी सकाळपासून या भागात पुन्हा तीव्र ट्रॅफिक जाम निर्माण झाला होता. अर्धा तास येथे वाहने अडकून पडत असल्याने वाहन चालक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. शाळा आणि कार्यालयांची वेळ असल्याने नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागतो आहे. रस्ता दुरुस्तीचं काम रात्रीच्या वेळेस करावं आणि वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा असं नागरिकांचं म्हणणं असून महानगरपालिका आणि वाहतूक विभागाने या समस्येकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. सोशल मीडियावरही रस्ता दुरुस्ती रात्री करा, ट्रॅफिक जाम थांबवा असे मेसेज झळकत असून त्यामुळे प्रशासन तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. बेळगावातील हलगा-मच्छे बायपाससाठी जमीन गेलेल्या शेतकऱ्यांनी आज शुक्रवार दिनांक 21 रोजी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन त्यांना आपल्या अडचणी आणि प्रलंबित मुद्द्यांबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी शेतकरी नेते रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे 2 महत्त्वाच्या मागण्या केल्या. बायपास कामाचे आदेश त्वरित जाहीर करावेत आणि आतापर्यंत दिलेल्या भरपाईची अधिकृत यादी उपलब्ध करून द्यावी. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची भूमिका ऐकून घेतली आणि मी स्वतः सोमवारी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन स्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून समस्या सोडवण्यासाठी योग्य ती कारवाई करेन असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार आसिफ सेठ यांनी काल गुरुवारी बेळगाव महापालिकेत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. या बैठकीत आयुक्त, L&Tचे वरिष्ठ अधिकारी तसेच जलमंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. बेळगाव उत्तरमधील प्रगतीपथावरील विविध कामे, जबाबदारीची अंमलबजावणी आणि प्रलंबित नागरी प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. बैठकीदरम्यान आमदारांनी पाणीपुरवठा सुधारणा, रस्ते विकास आणि भूमिगत ड्रेनेज प्रकल्पांसह सुरू असलेल्या महत्त्वाच्या पायाभूत कामांचा तपशीलवार आढावा घेतला. सर्व विभागांनी अधिक पारदर्शकता राखून कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत आणि कडक जबाबदारीचे पालन करावे यावर त्यांनी विशेष भर देण्यात आला. बेळगाव शहरामध्ये अलीकडे घडलेल्या मोटारसायकलींच्या चोरी प्रकरणी हिरे बागेवाडी पोलिसांनी काल गुरुवारी एका अट्टल दुचाकी चोरट्यास अटक केली असून त्याच्या जवळून 2,70,000 रुपये किमतीच्या 4 मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याचं नाव अजय उर्फ अजित बसवराज बजंत्री, वय 19, राहणार अळणावर असं असून तो गवंडी कामगार आहे. काल गुरुवारी चोरलेल्या मोटरसायकलवरून संशयास्पदरित्या जाणाऱ्या अजय याला हिरेबागेवाडी पोलिसांनी अडवून चौकशी केली. त्यावेळी प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अजय याने पोलीस खाक्या दाखवताच हिरेबागेवाडी पोलीस ठाणे, अळणावर पोलीस ठाणे, धारवाड उपनगर पोलीस ठाणे आणि कित्तूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याजवळील 2 हिरो होंडा स्प्लेंडर प्लस, 1 हिरो होंडा HF डिलक्स आणि बजाज डिस्कवर अशा एकूण 4 चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. रहदारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांसाठी पुन्हा 50% दंड भरण्याची सोय करण्यात आली आहे. तसा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला असून पोलीस आयुक्तालयाच्या वतीने एक पत्रक प्रसिद्धीस देण्यात आलंय. आज शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर ते 12 डिसेंबरपर्यंत हा दंड भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांच्या वाहनांचा दंड अजून बाकी आहे त्यांनी तो 50% कमी भरावा असे आवाहन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले आहे. दंडामध्ये 50% सूट देण्याचा निर्णय वेळोवेळी घेतला जातो. गणेशोत्सव काळामध्ये 20 दिवस 50% दंडाची घोषणा करण्यात आली होती, परंतु गणेशोत्सव सणामुळे त्या काळात फारसा दंड वसूल झाला नव्हता. त्यामुळे आता पुन्हा दंड भरण्यासाठी मुभा वाढवण्यात आली आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे रहदारी पोलीस खात्याकडून कळवण्यात आले आहे. आमदार आसिफ सेठ यांनी युवा नेते अमान सेठ यांच्यासह काल गुरुवारी बेळगाव शहरातील नेहरू नगर भागामध्ये भूमिगत ड्रेनेज कामांचा शुभारंभ केला. बेळगाव उत्तर मतदारसंघातील स्वच्छता पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या 36 कोटी रुपयांच्या मोठ्या निधी अंतर्गत ही कामे सुरू करण्यात आली आहेत. दौऱ्यादरम्यान आमदार आसिफ सेठ यांनी स्थानिक नागरिकांसोबत परिसराची पाहणी केली, त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि दीर्घकालीन उपायांवर भर देत कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. कामांच्या पाहणी व प्रारंभावेळी स्थानिक रहिवासी तसेच महानगरपालिका अधिकारी उपस्थित होते. मालेगाव डोंगरअळीतील 3 वर्षांच्या बालिकेवरील बलात्कार व हत्या प्रकरणाचा तीव्र निषेध करत आज बेळगाव शहरात सुवर्ण कर्नाटक मानव हक्क संरक्षण संस्थेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले गेले. या अमानुष घटनेने संपूर्ण समाज हादरला असून संस्थेने दोषींवर त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की ही घटना फक्त एक गुन्हा नसून माणुसकीवरचा क्रूर घाव आहे. अशा वेळी केवळ कायद्याच्या माध्यमातूनच नाही तर समाजानेही जागरूक होण्याची गरज आहे. संस्थेने आरोपींवर जलदगती न्यायालयात खटला चालवावा आणि पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक व शासकीय मदत दिली जावी अशी मागणी केली. तसेच अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना करण्यावरही भर देण्यात आला. यावेळी सुनीता सुभेदार, अवधूत तुडवेकर, वकील वर्षा पद्मनावर, राजू टक्केकर, तानाजी सावंत, चिन्नू तलवार, निलेश हरिवली, सीमा इनामदार यांच्यासह मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यातील शेतकऱ्यांनी 12 डिसेंबर रोजी सुवर्णसौध येथे मोठ्या संख्येने भव्य आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज शुक्रवार दिनांक 21 रोजी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन त्यांना आंदोलनाची माहिती दिली आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत निवेदन सादर केले. शेतकऱ्यांसाठी कायदेशीर हमीभावासह योग्य किमान आधारभूत किंमत लागू करावी, ऊस कारखान्यांकडून थकीत देणे तातडीने वसूल करून शेतकऱ्यांना अदा करावेत, जमीन अधिग्रहणात योग्य भरपाई देण्यासाठी स्पष्ट धोरण राबवावे, शेती कर्जमाफी, खत बियाण्यांच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणि सिंचन प्रकल्पांसाठी निधी वाढवावा, शेतकरी आणि किसान कामगारांसाठी महिन्याला 1000 रुपये पेन्शन सुरू करावी, दुधाला प्रोत्साहनपर अनुदान वाढवून दुग्ध व्यवसायाचे संरक्षण करावे अशा त्यांच्या विविध मागण्या आहेत. बेळगावमध्ये सुवर्णसौध येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात येणार आहे असे शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष सुरेश परगण्णावर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्यची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. वीरभद्रनगर येथील शासकीय उर्दू शाळेमध्ये बेळगाव सिटी झोन स्तरीय उर्दू फाउंटेन ऑफ टॅलेंट म्हणजेच प्रतिभा कारंजी आणि कलोत्सव यांचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी आमदार आसिफ सेठ यांची उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमात शहरातील विविध उर्दू माध्यम शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले आणि कला, संस्कृती, शैक्षणिक तसेच सर्जनशील प्रदर्शनाद्वारे आपली प्रतिभा सादर करण्यासाठी त्यांना व्यासपीठ मिळाले. आमदार आसिफ सेठ यांनी विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी असे कार्यक्रम विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवतात, सर्जनशीलता आणि स्पर्धात्मक भावना विकसित करतात आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देतात, असे सांगितले. हुक्केरी तालुक्यातील दड्डी येथे घेण्यात आलेल्या ग्रामसभेला नोडल अधिकारी तसेच ग्राम लेखाधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी गैरहजर राहिल्याने सभा गोंधळात पार पडली. यावेळी सभेला संबंधित नोडल अधिकारी, ग्राम लेखाधिकारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसताना सभा घेऊ नये असा ठाम पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. नंतर नागरिकांनी ग्रामपंचायतीचा विकास, स्थानिक समस्या यावर चर्चा सुरू करताना अधिकाऱ्यांना धारेवर धरले. स्वच्छता, पंचायत निधीचा वापर, वीज बत्तींच्या समस्या आदी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. सभेमध्ये तब्बल 2 तास गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. गावामध्ये रुग्णवाहिका सेवा उपलब्ध नाही, पिण्याच्या पाण्याची सोय योग्य नाही. कर्नाटक सरकार नागरिकांना अनेक सुविधा देते, पण दड्डी ग्रामपंचायत त्या सुविधा लोकांपर्यंत पोहोचवण्यात अपयशी ठरली आहे, असा आरोप महिलांनी केला. दड्डी, मोदगा, चनहट्टीसह सीमेवरील महाराष्ट्र भागातील राजगोळी आणि अन्य गावातून वाहणाऱ्या ताम्रपर्णी व घटप्रभा नदीचे पाणी अचानक गढूळ बनले आहे. यामुळे भागातील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या 4 दिवसांपासून चिंचणी गावच्या हद्दीतून खाली पूर्वेकडे नदीचे पाणी अचानक गढूळ बनले आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. परिसरातील बऱ्याच गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी जॅकवेल कार्यरत आहेत. अनेक गावांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. काठावरील बरीच गावे सदर पाण्याचा पिण्यासाठी वापर करतात. परिणामी गढूळ पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासाठी ग्रामपंचायत व संबंधित अधिकाऱ्यांनी जाऊन पाण्याची पाहणी करावी. आरोग्य विभागाने तात्काळ हे गढूळ पाणी कुठून येऊन नदीत मिसळत आहे याची चौकशी करून त्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. बेळगावातील एसकेई शिक्षण संस्थेच्या GSS महाविद्यालयातील MSc विभागातील विशेष गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सहना तरगारने 84.54% गुणांसह प्रथम क्रमांक मिळवत तिचा आणि तिच्या पालकांचा विशेष सत्कार करण्यात आला. आकांक्षा चौगुलेने 84.44% गुणांसह द्वितीय, तर नेत्रावती रुद्रा गौडरने 83.5% गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. MSc बायोकेमिस्ट्रीमध्ये गायत्री कुलकर्णीने 86.46% गुणांसह विद्यापीठात प्रथम, तर M भावना हिने 83.29% द्वितीय आणि अर्चना शिरगावे 80.96% तृतीय क्रमांकावर राहिल्या. MSc मायक्रोबायोलॉजीमध्ये अनुराधा महनाने 90.37% गुणांसह प्रथम, सृष्टी आवटी 86.48% द्वितीय आणि तैसीन मुल्ला 86.13% तृतीय क्रमांक मिळवला. MSc पर्यावरण विज्ञानामध्ये अपर्णा पाटीलने 88% गुणांसह प्रथम क्रमांक मिळवून महाविद्यालयाचा गौरव वाढवला. BSc विभागातून रंजिता कोटेमनेने 93.18% गुणांसह 7वा आणि शिवानी जिर्लीने 92.18% गुणांसह 9वा विद्यापीठामध्ये क्रमांक मिळवला. त्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी एसकेई संस्थेचे संचालक मंडळ, विद्यार्थ्यांचे पालक, GSS महाविद्यालयाचे प्राचार्य आणि इतर स्टाफ उपस्थित होते. दुबई एअर शो दरम्यान मोठा अपघात घडला आहे.
एअर शो सुरू असताना भारतीय बनावटीचे तेजस लढाऊ विमान क्रॅश झालं. एअर शो सुरू असताना हे विमान क्रॅश होऊन वेगानं खाली आलं. घटनास्थळी धूर आणि आगीचे लोळ उठल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान या विमानाच्या पायलटबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. समोर आलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी दुबईमध्ये सुरू असलेल्या एअर शो दरम्यान हा अपघात घडला आहे. स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:10 हा अपघात घडला असून एअर शो सुरू असतानाच ही दुर्घटना घडली. सदर विमान कोसळल्यानंतर घटनास्थळावर आगीचे आणि धुराचे मोठे लोट उठल्याचे पाहायला मिळाले. बेळगावातील तृतीयपंथीय समुदायाच्या वतीने 26 नोव्हेंबर रोजी शहरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य रॅली काढण्यात येणार असून मुख्य कार्यक्रम कुमार गंधर्व रंगमंदिरात पार पडणार आहे. समाज प्रबोधन, हक्क आणि सन्मान या संदर्भातील विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला बेळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तृतीयपंथीय समुदायाला आपल्यातीलच एक समजून साथ द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे. दरम्यान कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी आयोजकांच्या प्रतिनिधीच्या वतीने आज जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण पत्र प्रदान करण्यात आले. आता जाता जाता एक महत्त्वाची आणि खास बातमी. तरुण भारत न्यूज या डिजिटल माध्यमाद्वारे सुरू असलेल्या माझं वेणूग्राम या विशेष मालिकेद्वारे बेळगावच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारशाने नटलेल्या गल्लींच्या कहाण्या वाचकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. या मालिकेला दिवसेंदिवस बेळगाव, मुंबई, पुणे, गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूरसह इतर भागातल्या प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. माझं वेणूग्राम मालिकेतून वाचक आणि प्रेक्षक बेळगाव शहरातील प्रमुख गल्लींचा आत्मा, तिचे गतवैभव, परंपरा आणि लोकजीवनाचा अनुभव घेत आहेत. माझं वेणूग्रामच्या प्रत्येक मालिकेमध्ये बेळगाव शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाची नवी पानं उलगडली जात आहेत. उद्या शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी बेळगाव शहरातल्या समादेवी गल्ली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक गल्लीचा इतिहास तसेच समादेवी मंदिराच्या स्थापनेची रंजक कहाणी या मालिकेद्वारे प्रसिद्ध केली जाणार आहे. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी प्रसिद्ध होणारी माझं वेणूग्राम ही मालिका बेळगावच्या ओळखीचा नवा आयाम सादर करत असून वाचकांना शहराच्या सांस्कृतिक वारशाशी जोडत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.